गुड मॉर्निंग गाईज. मी तुमची शॅडो. आज सकाळी आपण चाललेलो आहे महावीर उद्यानात, म्हणजेच बापटमाळा सांगलीमधला. तो दाखवण्यासाठी तुम्हाला आज घेऊन चाललेली आहे मी. तर तिथे तुम्हाला आतलं पूर्ण माहिती देते. आणखीन आतलं सकाळचं जे वॉकिंग वगैरे आहे किंवा सकाळी किती जण येतात आणि आत काय काय एक्सेसरीज आहे ते सगळं तुम्हाला दाखवते मी. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाय. आपण आता आलेलो आहे बापटमाळ्यामध्ये. योगा मंडप केला जातो. इथं योगा वगैरे आहे, इथे शिकवलं जातं, क्लासेस घेतले जातात बरेच. तर इथं अशा ह्या व्यायामासाठी एक्सरसाइज ठेवतात. हे आता सकाळचे वाजलेले आहेत बरोबर 7. तर या 7च्या टायमिंगमध्ये इथे खूप जण अशी व्यायामासाठी वॉकिंगसाठी येत आहेत. तर हे सकाळचं असं बापटमाळ्यामधलं एक सुंदर असं दृश्य आहे, जिथे बरेच जण असे व्यायामला देखील आलेले आहेत. इथं व्यायामासाठी एक्सरसाइज ठेवलेले. आता सकाळचे बरोबर 7:02 झालेले आहेत. तर ह्या टायमाला बहुतेक जण इथं खूप जण म्हणजे इथं आलेले आहेत व्यायामासाठी वगैरे. तर तुम्ही बघू शकता बसण्यासाठी पण तुम्ही खूप बाकडे वगैरे ठेवलेले आहेत, एक्सेसरीज आहेत जिथे तुम्ही व्यायाम वगैरे करू शकता, बसू शकता. ह्या बापटमाळ्यामधला एक दुसरा एक पॉइंट आहे. इथे सकाळी टेनिस खेळायला आहेत. काही जण व्यायाम करतायत, योगा करतायत. तर इथं ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांना एक वॉकिंगसाठी एक चांगलं असं एक स्पॉट पण केलेलं आहे त्यांनी, ज्याच्यावर दगडं जे असतात छोटी छोटी दगडे ती लावलेली आहेत, बाहेरून आणून लावलेले. महावीर उद्यान, इथं पूर्ण अशी कुणी स्थापक आहेत वगैरे हे सगळं पूर्ण अशी माहिती दिलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता. बऱ्याचशा अशा सूचना देखील दिलेल्या आहेत. तर महावीर उद्यानमध्ये जसे की पक्ष्यांची वगैरे माहिती पण लावलेली आहे आणि हा वॉकिंग स्टॉप दिलेला आहे त्यांनी, म्हणजे जे की त्याच्यामध्ये तुम्ही वॉकिंग करू शकता. वॉकिंग ट्रॅक दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वॉकिंग करू शकता. तिथं पूर्ण अशी बाहेर गाडी वगैरे पण आहेत. आत व्यायामासाठी असं छान मातीचा असं एक स्पॉट तयार केलेला आहे. तर ही बापटमाळ्यामधली एक विहीर आहे, जे की तुम्ही बघू शकता. त्याच पाण्याने इथल्या बऱ्याच झाडांना पाणी वगैरे मिळतं. तर इथे एक आणखीन एक हनुमान मंदिर देखील आहे, ते पण दाखवते. इथे हनुमान मंदिर आहे छोटस. इथून पाणी येत असतं, राहता नाहीये. हे असं हनुमान मंदिराची ही जी आहे की नाही छोटीशी तो मूर्ती वगैरे ठेवलेली आहे. आणि हनुमान जयंतीला इथं खूप मोठ्या प्रमाणात जयंती पण केली जाते, जेवण वगैरे ठेवलं जातं आणि खीर वगैरे पण असते इथे. तर आता इकडचा हा जो पॉइंट आहे इथं बसण्यासाठी केलेला आहे. रात्रीचे बरेच जण इथं बसतात. तर इथं व्यायाम सुरू आहे, सकाळची व्यायामला बरेच जण आलेले आहेत.
इथे फोटोशूट करण्यासाठी एक चांगला असाच पॉइंट आहे, स्पॉट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्यापैकी एक शूट करू शकता. इकडे देखील व्यायाम सुरू आहे सकाळचे. बरेच जण खेळत आहेत, व्यायाम करत आहेत, जे की तुम्ही बघू शकताय. संध्याकाळची तशी गाणी वगैरे पण लावली जातात. अशी जागोजागी त्यांनी माहिती दिलेली आहे पक्ष्यांची. इथं खारुताई खेळत आहेत, 3 खारुताई आहेत, ज्या की मस्त आपल्या ह्याच्यात खेळत आहेत. ज्यांना शुगर आहे तर ह्याच्यावर वॉकिंग करतात बिना चपलाचे, जेणेकरून शुगर अशी त्याच्यावर चालल्यामुळे कमी होते. असं त्यांनी वॉकिंग स्पॉट केलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वॉकिंग करू शकता. असे बसण्यासाठी पण बरेचसे इथं स्पॉट केलेले आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता. आणि बहुतेक हे जे उद्यान आहे महावीर उद्यान, हे फॅमिलीसाठी आहे. फॅमिली इथे आपला एक टाइम स्पेंड करू शकते चांगल्यापैकी. तर गुड मॉर्निंग गाईज, मी तुमची शॅडो. जसं की आता तुम्हाला मी महावीर उद्यान पूर्ण दाखवलेलं आहे. मला जमलं तर रात्रीचं पण मी पॉईंट तुम्हाला घेऊन दाखवते. आणि रात्रीचं पण कसं इथं असं वेगळं एक वातावरण असतं, किंवा रात्रीचं कसं इथून बाहेरून व्ह्यू कसा दिसतो ते पण मी तुम्हाला दाखवते. आणखीन म्हणजे इथं आता हे जे महावीर उद्यान आहे, सकाळी 6 पासून ते संध्याकाळी 8 पर्यंत सुरू असतं. आणि इथं बरेच जण इथे जवळपासचे जी नागरिक आहेत ते इथे येतात, व्यायाम करतात आणि छानपैकी आपला एक टाइम स्पेंड करतात. व्यायामसाठी खूप जण इथे येतात. आणखीन हे घरगुती जे घरातले कुटुंबित आहे त्यांना इथं खेळण्यासाठी वगैरे एक्सेसरीज ठेवलेले आहेत, ज्या की माझ्या व्हिडिओ मार्फत दाखवलेले. आणि ही बाग एकदम खूप छान आहे, उद्यान एकदम छान आहे. जर तुम्ही कधी सांगलीत आलात तर एकदा नक्की ह्याला व्हिजिट करा. बाय. रात्रीचा असा हा बापटमाळा दिसतोय, छान असं लाइटिंग वगैरे केलेलं आहे, तुम्ही पण बघू शकता. बाहेर असे हे गाडी वगैरे लावलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही खाण्यासाठी एक्सेसरी घेऊ शकता. हा पूर्ण असा गोल असा बापटमाळा म्हणजेच महावीर उद्यान असे रात्रीचं छान पैकी दिसतं. तर मी तुम्हाला आतून पण दाखवते रात्रीचं कसं दिसतं हे बापटमाळा. बाहेर अशी झाडे आहेत, फुले वगैरे पण आहेत तिथे. बाहेर देखील बसायला थोडासा एक कट्टा टाइप मध्ये केलेला आहे, ज्याच्यामध्ये अंगणामध्ये हा फिरू शकतात, वॉकिंग करू शकतात आणि नंतर कोण दमलं असेल तर इथं बसू पण शकतात. तर जितके देखील इथं आजूबाजूला जे राहतात घरे, तर संध्याकाळचं म्हणा किंवा सकाळचं पण इथं वॉकिंग साठी येतात आणि मस्त असा आपला टाइम स्पेंड करतात. तर आतमध्ये पण बापटमाळामध्ये रात्रीची गाणी वगैरे पण लावली जातात. त्या गाण्याचा असा मस्त वगैरे फिरतात आणि मस्त रात्रीचं एन्जॉय करतात. आता पण तुम्ही बघू शकता रात्रीचं देखील बऱ्याच जणांचं वॉकिंग सुरू आहे. जे कोणी कामावरून आले असतील किंवा घरी असतील ते देखील इथं रात्रीचे असे फिरायला येतात. तर असा हा पूर्ण बाहेरून रात्रीचा बापटपणा असा दिसतो, म्हणजेच आपलं महावीर उद्यान हे रात्रीचं असं दिसतं. पार्किंग साठी पण आहे इथे, तुम्ही गाड्या वगैरे लावू शकता.
तर हे असं आतून आहे रात्रीचं. तर इथं असं लिहिलेलं देखील आहे वॉकिंग ट्रॅक. अशी लाइटिंग वगैरे देखील लावलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही रात्रीचं वॉकिंग करू शकता खूप चांगल्या प्रकारे. तर इथं अशी ही पक्ष्यांची माहिती वगैरे पण लावलेली आहे. ते देखील आपण सकाळी बघितलेलंच आहे, परत एकदा दाखवलं तुम्हाला. तर हे असं महावीर उद्यान रात्रीचं असं हे खूप छान प्रकारे दिसतं. तर रात्रीची अशी मस्त मुलं इथे एन्जॉय करत आहेत, तुम्हाला दाखवते मी. सकाळी तुम्हाला जे ॲक्सेसरीज दाखवलेले आहेत खेळण्यासाठी, त्या ॲक्सेसरीमध्ये आता खूप मुलं बारकी बारकी खूप एन्जॉय करत आहेत, जे की तुम्ही बघू शकता इथं. मस्त असे सगळे धावपळ करायला आलेले पोरं खेळत आहेत. मस्त असा एक संध्याकाळचा टाइम स्पेंड करत आहेत लहान मुलं आणि त्यांच्या घरातले पालक. तिकडं देखील आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. म्हणजे 2 सैनिक पॉइंट ठेवलेले आहेत, ते तिकडे आणि इकडच्या साईडला. मोठी माणसं म्हटलं तर बसायची परमिशन नाही आहे तिथं, ह्यांना कुणाला माहित नाही वाटतं काय. तुम्ही माझ्या परीने तुम्हाला बाग दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला कसं वाटलं आपल्या कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. असंच तुमचा सपोर्ट राहू दे. तर बाय.